प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांचे स्वागत. परमेश्वराला धन्यवाद देतो की पुन्हा या सुंदरशा वेळेमध्ये प्रभूने आपणाला एकत्रित केलेला आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करत आहोत आणि अध्ययन करण्यासाठी परमेश्वरांची संधी दिलेली आहे. त्याबद्दल आपण देवाचे आभार मानून प्रार्थना करून आपण पुढे जाऊया. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. स्तुती, प्रशंसा, महिमा, गौरव, सन्मान, आदर तुला देतो. परमेश्वरा, आम्ही तुझ्या वचनाचं अध्ययन करत असताना तू अधिक आणि अधिक तुझं प्रगटीकरण तू आम्हाला देव आशीर्वादित कर. तुझ्या सर्व लेकरांचे आत्मिक डोळे, आत्मिक कान उघड प्रभूजी, की त्यांना तुझं वचन समजावं. यासाठी धन्यवाद, स्तुती, प्रशंसा करून प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो की त्या ऐक आणि कबूल कर. आमेन. तर या आपण उत्पत्ती मध्ये आपण 6 दिवसाचा अभ्यास केलेला आहे आणि 6वा दिवस हा महत्त्वाचा होता, कारण 6व्या दिवसामध्ये परमेश्वराने विशेष काही बनवलेलं आहे, विशेष काही घडवलेलं आहे आणि म्हणून 6वा दिवस महत्त्वाचा आहे. आणि आम्ही 6व्या दिवसामध्ये पाहिलं की परमेश्वराने एक नियोजन केलं मनुष्य निर्माण करण्याचं आणि त्याने मनुष्याची निर्मिती केली. त्याने आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. आणि मग 31व्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर म्हणाला, आपण सर्व केलेले सर्व काही चांगले आहे असे देवाने पाहिले. आता या ठिकाणी सर्व काही चांगलं आहे असं देवाने पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे 31व्या वचनामध्ये की संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. आता माझ्या प्रियानो, आपण अजूनपर्यंत ज्याचा अभ्यास केला की परमेश्वराने पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, 7वा दिवस अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक दिवशी त्याने म्हटलेलं आहे की संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. पुन्हा त्याने परत म्हटलेलं आहे की संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. या ठिकाणी संध्याकाळ आणि सकाळ असा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी 31व्या वचनामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली, हा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस आणि 6वा दिवस. आता आपण म्हणतो की सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, आपण याला पहिला दिवस म्हणतो किंवा एक दिवस म्हणतो. पण यहुदी परंपरेप्रमाणे संध्याकाळी यहुदी लोकांचा दिवसाला सुरुवात होते ते दुसऱ्या संध्याकाळपर्यंत. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की येशू ख्रिस्ताला ज्या वधस्तंभावर खिळण्यात आलं होतं त्यावेळेला सुद्धा तो शुक्रवार होता आणि त्या सायंकाळच्या समयी शब्बात दिवस सुरू होणार होता. आणि म्हणून त्याला लगबगीने क्रूस खांबावरून त्याला उतरण्यात आलं आणि त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं. आणि म्हणून संध्याकाळपासून दिवस मावळल्याच्या नंतर यहुदी रूढी परंपराप्रमाणे तो दिवस सुरू होतो. तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत असतो आणि तो पूर्ण दिवस होता. आणि म्हणून या ठिकाणी संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली असं म्हटलेलं आहे. तर प्रभू स्तुती असते. आता परमेश्वराने सर्व 6 दिवसामध्ये सर्व काही निर्माण केलं. पृथ्वी निर्माण केली, मनुष्य निर्माण केला आणि सर्व काही त्याने चांगलं बनवलं. म्हणजे संपूर्ण बनवण्याचं जे कार्य आहे, निर्मितीचं कार्य आहे, पूर्णपणे संपलेलं आहे आणि हे 6 दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये येऊया आणि त्याच्यामध्ये पहिलं वचन आणि 1 ते 3 वचन आपण पाहूया, वाचूया.
तर या 3 वचनामध्ये फार महत्त्वाचं आहे ते वचन आपल्यासाठी, तुमच्यासाठी आणि या जगातील सर्व लेकरांच्यासाठी. तर याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झालं. जे आपण अजूनपर्यंत पाहिलं याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झालेलं आपण पाहिलेलं आहे. देवाने तेथे केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. पहा माझ्या प्रियानो, 7वा दिवस हा फार महत्वाचा आहे. सर्व काही परमेश्वराने निर्माण केलं. पशु पक्षी प्राणी या सर्वांना आशीर्वाद दिला. मनुष्य प्राण्याला आशीर्वाद दिला आणि 6 दिवस संपले. आणि 7वा दिवस बघा, या ठिकाणी कोणता प्राणी नाहीये, कोणता पशु नाहीये, कोणता पक्षी नाहीये, दिवस आहे. आणि 7वा दिवस हा जो आहे हा त्याने आशीर्वादित केलेला आहे. आणि त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला आहे. 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केलेला आहे. म्हणजे 6 दिवस श्रम केले आणि 7व्या दिवशी विश्राम घेतलेला आहे. तो आशीर्वादाचा दिवस आहे आणि हा फार मोठा महत्वाचा दिवस आहे. आणि म्हणून आपण 6 दिवस काम करणं आहे आणि 7व्या दिवशी विश्राम करणं आहे. आणि 7व्या दिवशी विश्राम करणं सातवा दिवस विसाव्याचा दिवस आणि त्याला शब्बात दिवस असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो शनिवार येतो यहुदी परंपरेप्रमाणे, यहुदी कालगणनेप्रमाणे. तर देवाने सर्व निर्माण केलं आणि 7वा दिवस इतका महत्वाचा आहे की त्या 7व्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी आशीर्वादित होतो. आणि म्हणून देवाने इस्रायल लोकांना सुद्धा काही आज्ञा दिलेल्या होत्या की तुम्ही 6 दिवस कष्ट करा आणि 7व्या दिवशी विश्राम घ्या. कारण देवाने सुद्धा 6 दिवस सर्व काही निर्माण केलं आणि 7व्या दिवशी त्यांनी विश्राम घेतलेला आहे. आणि ही एक आज्ञा आहे. आपण माझ्या प्रियानो, तुम्ही 6 दिवस आपण घरामध्ये असतो आणि 7व्या दिवशी आपण प्रार्थनेला जातो. विश्राम करणं म्हणजेच काय की त्या दिवसामध्ये आशीर्वाद मिळवणं. 6 दिवसामध्ये जे आम्ही केलेले कष्ट आहेत, परिश्रम केलेले आहेत, त्या परिश्रमाचं प्रतिफळ आपल्याला त्या दिवशी मिळणार आहे. कारण तो दिवस पवित्र आहे, तो दिवस विश्रामाचा दिवस आहे, आशीर्वादाचा दिवस आहे. आणि आम्ही जे करतो त्या प्रत्येक गोष्टीला आशीर्वादाची गरज आहे. आणि म्हणून तो दिवस महत्वाचा आहे. आपण त्या दिवसात थोडंसं मनन करूया, जेणेकरून की आपण पाहूया निर्गमचं पुस्तकामध्ये आणि त्याच्यामध्ये 20वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 8 वचन. परमेश्वराने आपल्या लोकांना, इस्रायल लोकांना एक आज्ञा दिली की हा दिवस तुम्ही विसरू नका. या दिवशी आठवण करा, कारण त्या दिवशी मी विश्राम केलेला आहे. त्या दिवशी मी तो दिवसच पवित्र केलेला आहे आणि त्या दिवसाला मी आशीर्वादित केलेला आहे. म्हणून तो आशीर्वादाचा दिवस आहे. 6 दिवसात जे कष्ट केलेले, ते परिश्रम केलेले आहेत, त्या सर्व परिश्रमाचं प्रतिफळ आपल्याला तुम्हाला
7व्या दिवशी प्राप्त होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी 20व्या अध्यायामध्ये आणि 8व्या वचनामध्ये परमेश्वर इस्रायल लोकांना एक आज्ञा देत आहे. काय आज्ञा देत आहे? तो काय म्हणाला 8व्या वचनामध्ये, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. आपण रविवारचं प्रार्थनाला येतो. खरा शब्बात दिवस हा शनिवार आहे. शब्बात दिवस हा शनिवार आहे. पण हा शब्बात दिवस हा यहुदी लोक पाळतात. पण या ठिकाणी देवाने असं म्हटलं की 7वा दिवस आता यहुदी रूढी परंपराप्रमाणे शब्बात दिवस. कारण देवाने विश्राम घेतलेला आहे, आम्ही सुद्धा विश्राम घ्यायला पाहिजे. आणि आज्ञा आहे देवाची की तो पवित्रपणे पाळा, आठवण करा त्याची. मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या प्रियानो, देवाने सर्व निर्माण केलं आणि जो विश्राम घेतलेला आहे, आम्ही त्याच्या विश्राममध्ये, त्याच्या विसाव्यामध्ये तुम्ही आणि आपण गेलं पाहिजे. त्याच्या पवित्र ठिकाणी आपण गेलं पाहिजे, का तो दिवस पवित्र आहे. त्या पवित्र दिवशी आपण त्याची स्तुती केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे. सेवेसाठी खास तो काढून ठेवला पाहिजे. कारण आपण त्या दिवशी देवाला धन्यवाद दिले पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे. जर तुम्ही आणि आम्ही असं केलं, आम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहूया की आपल्याला माहित आहे की परमेश्वराचे लोक, इस्रायल लोक, ते मिसर देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते आणि ते तिथं कष्टी, दुःखी, संकटामध्ये होते, समस्यामध्ये होते. आणि ते त्यांचा आरडाओरडा, त्यांचे दुःख आणि क्लेश परमेश्वराने पाहिले आणि मग त्यांना मिसर देशातून सोडविण्यासाठी परमेश्वराने मोशेला पाठवलं. आणि मग मोशे मिसर देशामध्ये गेला आणि फारो समोर चिन्ह आणि चमत्कार करून परमेश्वराच्या सहाय्याने, परमेश्वराच्या मदतीने सर्व मिसर देशातील लोकांना त्याने त्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आणि मग देवाने त्यांना आणलं मिसर देशात. ते ताबडतोब कनान देशामध्ये नाही आणलं, तर त्यांना रानातून, मनातून, जंगलातून फिरत फिरत त्यांना आणलं. आणि आपल्याला माहित आहे की ते जंगलामधून येत होते, रानातून भटकत येत होते. देव त्यांना मार्गदर्शन करत होता. रात्रीचंही, दिवसाचंही, मेघस्तंभाच्या द्वारे, अग्निस्तंभाच्या द्वारे. मोशे त्यांचा, आरोन त्यांचा, हे दोघे नेते होते, पुढारी होते. आणि या पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते मिसर देशातून बाहेर आले. आणि मग ते रानामध्ये असताना त्यांना अन्न पाण्याची गरज होती. आणि त्यांना अन्न पाणी पाहिजे होतं. आणि त्याला माहित आहे की परमेश्वराने त्यांना काही आज्ञा पण दिलेली आहे. परमेश्वराने त्यांना काही आज्ञा दिलेली होती काय की शब्बात दिवस पूर्णपणे पवित्र पाळायचा. ते आठवण करून है ना. आणि
पूर्णपणे पाळणं म्हणजे काय, की त्या दिवशी कोणतंही काम करायचं नाही, कारण देवाने केलं नाही. तो पवित्र दिवस आहे, तो आशीर्वादाचा दिवस आहे, त्या दिवशी आशीर्वाद मिळतो. माझ्या प्रियानो, खरोखरच आम्ही तो विसाव्याचा दिवस पवित्र आणि विश्राम दिवस आम्ही पाळला. मी तुम्हाला सांगतो, निश्चित परमेश्वर आशीर्वादित करतो. आणि म्हणून या ठिकाणी निर्गमच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेला मिस्र देशामधून इस्रायल लोक आले, जंगलामध्ये, रानात, त्यांना खायला अन्न नव्हतं. आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी फार मोठा लोकसमुदाय होता आणि एवढ्या लोकसमुदायाला अन्न पुरवणं फार कठीण होतं. आणि मग ते सर्व लोक, त्यांना खायला मिळेना, प्यायला मिळेना, कारण मिसर देशामध्ये त्यांना संपूर्ण खायला मिळत होतं. कष्ट करत होते पण खायला मिळत होतं, गुलामगिरीमध्ये होते पण ते पोट भरत होतं. पण आता इथे जंगलामध्ये त्यांना अन्न मिळत नव्हतं. आणि मग म्हणून ते मोसेच्या विरोधामध्ये कुरकुर करू लागले, की ते म्हणू लागले, आम्ही भरपूर तिथं खात होतो, पित होतो, तू आम्हाला इथं कुठे जंगलामध्ये मारायला आणलंस, असं कधी आम्ही जाणार कनान देशामध्ये, वेगवेगळ्या प्रकारे काय. आणि मग त्या सीन राणा जेव्हा तिथं आले आणि ते कुरकुर करायला लागले, कारण त्यांचे पुढारी दोन, मोशे आणि आरोन. आणि मग तिथं 16 अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये येथे लोक म्हणतात, आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातातून मरण आले असते तर पुरवलं असतं. पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला ह्या रानात आणले काय. म्हणजे मोसेच्या विरोधात कुरकुर करू लागले. ते विसरले, त्या गुलामगिरीतून त्यांना सोडवलं, ते विसर. आता ते कुठं आहेत, खाण्यापिण्याकडे. आपण पण जास्तीत जास्त लक्ष खाण्यापिण्याकडेच देतो. आपण स्वार्थी आहे, ते सुद्धा स्वार्थीच होते. आणि मग मोशेने परमेश्वराला म्हटलं की प्रभू, आता मी काय करू, आता मी काय करावं. परमेश्वर म्हणाला, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला पाठवलं लोकांना सोडवण्यासाठी. त्यांची काळजी मी घेईन, कारण ती माझी मुलं आहेत. आणि मग त्याने एक आज्ञा दिली. देवाने मोशेला सांगितलं काय करायचं ते. पहा, आपण वाचूया थोडंसं शास्त्र भाग, म्हणजे आपल्याला समजेल. निर्गमच्या पुस्तकामध्ये 16वा अध्याय, आणि हा 16वा अध्याय पूर्णच त्यामध्ये आपल्याला त्या सिनाय पर्वताच्या त्या राणामधलं, जंगलामधलं त्यांचं सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पण आपण पूर्णपणे वाचणार नाही. मग तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवतील ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे. या ठिकाणी काय म्हटलंय, परमेश्वर म्हणाला, मी त्यांना अन्न पुरवेन. 6 दिवस दररोज त्यांना ताजं तवानं अन्न मी त्यांना देईन, त्यांना शिळं देणार नाही. पण 6 दिवस दे, 6 दिवस मी कष्ट करेन, 6 दिवस त्यांना अन्न पुरवेन. मग 7व्या दिवशी मी त्यांना देणार नाही. मग 7व्या दिवशी देणार नाही याचा अर्थ की 7व्या दिवशी उपाशी राहणार का ते? नाही. म्हणून परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही 6व्या दिवशी, 7व्या दिवशीचं अन्न सुद्धा तुम्ही घ्या. त्या दिवसाचं जास्त अन्न तुम्ही घेऊन ठेवा. म्हणजे 6व्या दिवसाचं पण घ्यायचं आणि 7व्या दिवसाचं पण घ्यायचं. कारण पुन्हा नवीन दिवस येणार आहे, अथवा जो पहिला दिवस असणार आहे त्या दिवशी पुन्हा परमेश्वर देणार, पण 7व्या दिवशी देणार नाही. कारण तो दिवस परमेश्वराने विसाव्याचा दिवस आहे, विश्रामचा दिवस आहे. त्या दिवशी तो विश्राम घेणार आहे. ही परमेश्वराने आज्ञा दिली मोसेला, आणि ती मोशेने आपल्या सर्व इस्रायल लोकांना सांगितली. आणि मग
पुढे जर आपण पाहिलं की तो मानना आहे, आपण त्याचा आपण नंतर अभ्यास करूया, पण तो मान आहे फार सुंदर मान आहे. स्वर्गातून येणारं जेवण, स्वर्गातून मिळालेला मानना जर तुम्हाला आणि आम्हाला खायला मिळाला तर किती चांगलं होईल ना. ते लोक कष्ट करत नव्हते, शेतीवाडी करत नव्हते, तरी सुद्धा ते स्वर्गातून मिळालेलं अन्न खात होते. स्वर्गीय अन्न. धन्य आहेत जे ज्याने स्वर्गीय अन्न खाल्लं, आणि धन्य आहेत जे ज्यांना स्वर्गीय अन्न मिळणार आहे. तो मानना मिळणार आहे माझ्या प्रभूला. तुम्हाला आणि मला त्याची गरज आहे. एक दिवशी याची अपेक्षा करा. तो कसा असेल इथं वर्णन फार सुंदर केलेलं आहे, परंतु ते मी पूर्णपणे या ठिकाणी सांगणार नाही, कारण पुष्कळशा गोष्टी पुढे त्या पुढे पाहणार आहोत. पण परमेश्वराने सांगितलं की 6व्या दिवशी तुम्ही दुप्पट ते अन्न गोळा करावे, आणि 7व्या दिवशी मात्र तुम्ही ते गोळा करण्यासाठी जाऊ नका, कारण 7व्या दिवशी ते तुम्हाला मिळणार नाही, कारण 7व्या दिवशी मी विश्राम करणार आहे. आणि मग तो मानना असा होता की दररोज जर ते मानना गोळा करायचे, दुपारचं संध्याकाळचं, आणि ते 2 टाइम खात असत. नंतर मग ते ऊन पडलं की वितळून जायचं, असं ते अन्न होतं. काय, कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे 21व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे बघा, या प्रकारे नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे ते गोळा करीत, आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाईल. ऊन पडलं की ते वितळून जायचं बर्फासारखं. आणि मग 6व्या दिवशी ज्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणसाशी 2 ओमर गोळा केले, तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळवले. तो त्यांना म्हणाला, परमेश्वराचे सांगणे असे आहे की उद्या 20व्याचा दिवस परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. तुम्हाला भाजावायचे ते भाजा, आणि शिजवायचे ते शिजवा, आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा. मग मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यांनी घेतलं, त्यांना जेवढं पाहिजे होतं, काहींनी शिजवलं, काहींनी भाजलं, काहींनी खाल्लं, आणि काहींनी दुसऱ्या दिवसासाठी ठेवलं. 24 वचन सांगतं, मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्याने ते सकाळपर्यंत ठेवले, पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यात किडे पडले नाहीत. पहा, या ठिकाणी 6व्या दिवशी त्याने दुप्पट अन्न गोळा केलं, मानना, आणि त्यांना जेवढं पाहिजे होतं 6व्या दिवशी खाल्लं, आणि 7व्या दिवसासाठी त्यांनी ठेवलं. ते विरघळलं नाही, ते खराबही झालं नाही, ते चांगलं जसं तसं होतं. मग मोशे म्हणाला, आज ते तुम्ही खा, चांगलं आहे ना, मग 7वा दिवस आहे, आज तुम्ही ते खा, तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाहीये. आणि जरी तुम्ही बाहेर गेलात नवीन घेण्यासाठी, तर ते तुम्हाला मिळणार पण नाही, कारण हा 20व्याचा दिवस आहे. तरी काही लोक तुमच्या आमच्यासारखे असतात, खावरे. बघूया असल, कारण दररोज परमेश्वर देतो ना, आज पण मिळेल ना. तरी 7व्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, पण त्यांना काही एक मिळालं नाही, काही एक मिळालं नाही. पहा माझ्या प्रियानो, 6वा दिवस आणि 7वा दिवस किती महत्वाचा आहे. 6व्या दिवसामध्ये निर्मिती केली आहे आणि सर्व विश्राम घेतलाय, आणि 7वा दिवस तो आशीर्वाद देऊन पवित्र केला आहे, पवित्र करून आशीर्वाद दिलेला आहे. तो दिवस पवित्र आहे, देवाच्या सानिध्यामध्ये गेले पाहिजे, देवाच्या त्याची स्तुती आराधना केली पाहिजे, त्याच्या आज्ञेचं आम्ही पालन केलं पाहिजे, कारण तो पवित्र आणि पवित्र आणि पवित्र दिवस आहे. आणि काही लोक ते अन्न घेण्यासाठी जात, पण ते त्यांना मिळत नसत. अशा प्रकारे ते 40 वर्ष, किती 40 वर्ष
तो मान्य खात होते. 40 वर्ष माझ्या प्रेमाने ते मान्य खात होते. म्हणजे सकाळी मानना पडत असते स्वर्गातून, दवबिंदू सारखा असेल, मोत्यासारखा असेल, आणि तो ऊन पडलं की तो वितळून जात असेल बर्फासारखा. पण 6व्या दिवशी गोळा केलेलं दुप्पट जे होतं ते 7व्या दिवशी वितळूनही गेलं नाही, ते खराबही झालेलं नाहीये. का? कारण तो 7वा दिवस पवित्र आणि आशीर्वाद. माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी, तुम्ही आणि मी लक्षात घ्या. कोण? तुम्ही आणि मी. पुढे पण अजून एक वचन सांगितलं, निर्गम 31 आणि 15 वचन. 6 दिवस तुम्ही काम करावे, पण 7वा दिवस परमेश्वराचा दिवस, पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बात होय. कोणी शब्बा दिवशी काम करेल तर त्याला अवश्य जीव मारावे. हा परमेश्वराचा दिवस परमेश्वरासाठी आहे. परमेश्वरासाठी आहे. आम्ही आठवड्यातून एक दिवस परमेश्वरासाठी वेगळा काढला पाहिजे. 6 दिवस तुम्ही श्रम करा, आणि जर 6वा दिवस जर तुम्ही वेगळा काढलात आणि त्या दिवशी परमेश्वर स्तुत्याने तुम्ही आराधना केलीत, मी तुम्हाला सांगतो 6 दिवसात जे तुम्ही केलेले श्रम आहेत त्या 6 दिवसाचं सर्व आशीर्वाद तुम्हाला त्या दिवशी मिळतील. आपण पुष्कळ वेळा थोडस टाळाटाळ करतो, प्रार्थनेला रविवारचं जाणं, हे काम आलं ते काम आलं. आपण निमित्त सांगत असतोय, काही ना काही कारणं देत असतोय की माझं हे काम आहे, मी या कामामुळे मी प्रार्थनेला येऊ शकलो नाही. माझ्या प्रियानो, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की जर तुम्ही आणि मी किंवा कोणी जर असं करत असेल तर तो त्या दिवसामध्ये जो मिळणारा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद माझ्या प्रियानो आपण गमावून बसतो. त्या दिवसातली जी पवित्रता आहे ती पवित्रता आम्ही गमावून बसतो. त्या दिवसाचे जे गौरव देवाचे आहे ते गौरव सुद्धा आम्ही गमावून बसतो. देवाला आम्ही गौरव देत नाही. आम्ही कुठे चुकतो? आम्ही 6 दिवसही काम करतो आणि 7व्या दिवशी काम करतो, आणि ज्या वेळेला आम्हाला आशीर्वाद मिळवायचा असतो, ज्या वेळेला आम्हाला देवाकडून आशीर्वाद पाहिजे असतो, तोच आम्ही गमावून बसतो आणि 6 दिवस केलेले कष्ट आमचे व्यर्थ जातात. आणि म्हणून हा नियम आहे, ही आज्ञा आहे. ही आज्ञा कुठल्या मनुष्याची नाही, कुठल्या पाळकांची नाही आहे, तर देवाची आज्ञा आहे की 6 दिवस तुम्ही कष्ट करा, 6 दिवस तुम्ही काम करा, 6 दिवस तुम्ही शेतीवाडी करा, आणि 6 दिवस तुम्ही उद्योगधंदा करा. पण 7व्या दिवशी माझ्या प्रियानो तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ या. परमेश्वर तुम्हाला निश्चित आशीर्वादित करेल, कारण तो दिवस आशीर्वादाचा दिवस आहे. आम्ही आशीर्वादाचा दिवस चुकवतो, तो पवित्र दिवस चुकवतो, आणि आम्ही कमावलेलं जे सर्व असते 6 दिवसाचे केलेले श्रम कष्ट ते आम्ही व्यर्थ घालवतो. मला तुम्हाला सांगायचं आहे महत्वाची गोष्ट, माझ्या प्रियानो, 7वा दिवस हा विश्राम दिवस आहे. मला माहित आहे, माझ्या माहितीप्रमाणे आता सध्या नाही, आता सगळे वेगवेगळे दिवस झालेले आहेत. मी लहान असताना, आम्ही ज्या वेळेला लहान म्हणजे 13-14 वर्षाचे होतो त्यावेळेस मी पाहत होतो की आमचे वडील किंवा आमचे नातेवाईक
प्रत्येक रविवारी एकत्रित यायचे, एकत्रित येऊन जेवायचे, भेटायचे, मिटिंगा वगैरे घ्यायच्या. कारण त्यांच्या जर कोणती महत्वाच्या मीटिंगचं काम असेल, पिकनिक करायची असेल, कुठे फिरायला जायचं असेल, तर रविवार दिवस हा खास निवडलेला असेल. जर तुम्हाला माहीत असेल, कोण वयोवृद्ध असतील त्यांना माहीत असेल की परमेश्वराने हा जो दिवस ठेवलेला होता, एक दिवस, आणि तो काही जण पाळत होते, काही अंशी पाळत होते. कारण मुंबईमध्ये आम्ही होतो त्यावेळेला मला माहित आहे, पाहिलं आम्ही की सर्व कंपनी, कारखाने सर्व बंद, सगळे कामगार त्या दिवशी काय करायचे, आपले मुलं बाळांना कुटुंबासहित कुठं बागेमध्ये फिरायला जायचे, कुठं नातेवाईकांकडे पाहुण्याकडे जायचे. तो दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, कुटुंबामध्ये कुटुंबासमवेत राहण्याचा दिवस, मुलाबाळांसमोर त्यांच्याबरोबर खेळण्याचा, बागडण्याचा दिवस असेल, आणि एकत्रित बसून जेवण वगैरे करणं हा दिवस असेल. फार आनंद असेल, कारण प्रत्येक जण त्या दिवशी तो घरी असे. सार्वजनिक सुट्टी होती ती, रविवार ही सार्वजनिक सुट्टी होती. आता वेगवेगळं झालंय, सगळं बदली होत गेलेलं आहे याच्यात. मग मी आता विचार करतो की पहिल्यांदा जे होतं बरोबर होतं. अरे बरोबर ते 6 दिवस काम करत असत आणि 7व्या दिवशी संपूर्ण सुट्टी, ब्लॅकआउट. सगळे कारखाने बंद, बिझनेस बंद, मस्त बिगून फिरायला जायचं. आम्ही एन्जॉय करायचो, त्यावेळेला आनंद असायचा, आणि त्यावेळेला खरोखर आम्ही आशीर्वादित होतो सर्वजण. पण आता नाही. पण त्यावेळेला अविश्वासू मध्ये होतो, त्यावेळेला काय विश्वासही असतो. पण आता आम्हाला देवाविषयी कळालेलं आहे, सर्व समजलेलं सत्य आहे. त्यावेळेला आम्हाला हे सत्य माहीत नव्हतं, पण आता जर आता आम्हाला सत्य समजलेलं आहे तर आम्ही ते अधिक किती केलं पाहिजे, अधिक प्रमाणामध्ये आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही काही असो, तुम्ही एक दिवस 7वा जो आहे हा निवडा, विश्रांतीसाठी निवडा, कारण तो देवाने आशीर्वादित केलेला आहे. त्या दिवशी तुम्ही परमेश्वराजवळ या, तुम्ही आशीर्वादित व्हा. कारण 6 दिवस परमेश्वराने काम केलं आणि 7व्या दिवशी त्यांनी विश्राम घेतलेला आहे. नुसता विश्राम घेतला नाही, तर तो दिवस आशीर्वादित केला. तुम्ही लक्षात ठेवा, तो दिवस आशीर्वादाचा आहे. तिथं पक्ष्यांना आशीर्वाद दिला नाही, मानवाला आशीर्वाद दिला नाही, पशुला आशीर्वाद दिला, दिवसाला आशीर्वाद दिला. म्हणजे तो दिवस किती महत्वाचा आहे तुमच्या जीवनामध्ये. येणारा 7वा दिवस हा किती महत्वाचा आहे हा माझ्या प्रियानो तुम्ही समजून घ्या. तो दिवस पूर्णपणे दिवस तो आशीर्वादाचा दिवस आहे. त्या दिवसामध्ये 6 दिवस केलेले कष्ट जे आहे, त्या कष्टाचं प्रतिफळ तुम्हाला त्या दिवशी मिळणार आहे. त्या दिवशी आम्ही काय केलं पाहिजे, फक्त परमेश्वराच्या चरणाजवळ आलं पाहिजे, त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा, कारण तो पवित्र परमेश्वराचा दिवस आहे. आणि त्या दिवशी त्या सर्व तुमच्या कष्टाचा प्रतिफळाचा आशीर्वाद तुम्हाला देईल. त्या दिवसामध्ये तुम्हाला शांती मिळेल, देवाची शारीरिक स्वास्थ्य मिळेल. ह्याच्यावर भाष्य केलेलं पुष्कळ आहे. आणि म्हणून उत्पत्ती मध्ये 7 दिवसाचा जो क्रम आहे, हा 7 दिवसाच्या क्रमामधला 7वा दिवस हा फार महत्वाचा आहे. तो आशीर्वादाचा दिवस आहे. जिथे कुठे तुम्ही प्रार्थनेला जात असाल, कधीही कानाकोनी करू नका. कधी त्या दिवशी तुम्ही प्रार्थनेला न जाण्याचं असा मनामध्ये विचारही करू नका, कारण तो दिवस तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे. परमेश्वर जर तो दिवस आम्ही पाळतो तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. तर प्रभू स्तुती असो की या ठिकाणी 6 दिवस महत्वाचा का आहे आणि 7वा दिवस त्याच्यापेक्षा विशेष महत्वाचा का आहे, ह्या 2 दिवसांवर मी जास्त जोर देत आहे. 6वा दिवस आणि 7वा दिवस. कारण 6व्या दिवसाची तुमची आणि आमची या पृथ्वीवरील मानवाची निर्मिती, आणि 7वा दिवस त्या मानवाला आशीर्वाद मिळावा, त्या दिवसाला आशीर्वाद मिळावा म्हणून तो दिवस आशीर्वाद.
आणि हा मानवासाठी आहे. आणि म्हणून प्रभूला मी धन्यवाद देतो की माझ्या प्रियानो, देवाजवळ जायचं असेल, देवावर सहभागिता करायची आहे आपल्याला, रोज आणि रोज आणि रोज आणि रोज वेळ काढून आम्ही सहभागिता करणं, हा माझ्या प्रियानो रोज आणि रोज, आणि 6व्या दिवशी आपल्या 7व्या दिवशी विशेष करून त्याच्याकडून आशीर्वाद मिळवू नका. माझ्या प्रियानो, तुम्ही आशीर्वाद गमावू नका. कारण आशीर्वादचा दिवस हा महत्वाचा आहे. ती वेळ नाही म्हटलेला आहे, दिवस, पूर्ण दिवस. तर प्रभू स्तुती असो की परमेश्वराने 6 दिवसामध्ये सर्व काही निर्माण केलं आणि 7वा दिवस त्याचा विश्रांतीचा दिवस आहे. त्या 7व्या दिवशी तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ या आणि तुम्हाला जे काही पाहिजे तुम्ही मागा, त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा, त्याला धन्यवाद द्या. तर त्यांनी सर्व काही निर्माण केलेलं आहे. तुम्हाला निर्माण केलं, मला निर्माण केलं. आम्ही 6 दिवसामध्ये कुठे चुकलं असेल, 7व्या दिवशी आपण क्षमा मागू परमेश्वराकडे. तो आम्हाला क्षमा करेल आणि आशीर्वाद देईल, कारण तो तुमचा पिता आहे. आणि म्हणून तुम्ही त्याला अधिक आणि अधिक तुम्ही जाणून घ्या, अधिक अधिक त्याच्या जवळ या, त्याच्याशी तुमचे नातेसंबंध दृढ करा. तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि कधीच टाकणार नाही. या माझ्या प्रियानो, आपण डोळे बंद करूया आणि खरोखर आपण आज एक करार करूया की प्रभू, काय झालं तरी चालेल, पण त्या आशीर्वादाच्या दिवसामध्ये मी तुझ्या जवळ येईन आणि तुझ्याकडून मी आशीर्वाद मिळवेन. या आपण डोळे बंद करूया. पवित्र परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. आणि प्रभू, तू 6 दिवस श्रम केलेस आणि 7व्या दिवशी विश्राम घेतलास आणि त्या 7व्या दिवसाला तू आशीर्वादित केलेला आहेस. हा 7वा दिवस माझ्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. हा 7वा दिवस माझ्या कुटुंबासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. हा 7वा दिवस माझ्या गावासाठी आशीर्वादाचा दिवस. आणि म्हणून प्रभूची, मी, माझं कुटुंब आणि माझं गाव यांना घेऊन मी या दिवसामध्ये येईन आणि प्रभू, मी तुझ्याकडून आशीर्वादित होईल. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. जो तुम्हाला आशीर्वादित करो. पुढे आपण सविस्तर 2ऱ्या अध्यायामध्ये आपण जाणार आहे आणि माझा विश्वास आहे की आम्ही अधिक अधिक जाणार, तर आमची उजळणी होत जाणार आहे. आता आपण फक्त परमेश्वराने कशा पद्धतीने निर्माण केलं हेच पाहिलेलं आहे, पण आता इथून पुढं सविस्तर आपण विस्तृत वर्णन पुढं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, आणि संपूर्ण विस्तृत वर्णन आपण पाहणार आहोत. निश्चितच पुढच्या भागामध्ये तुम्ही आतुर असाल, कारण ते विस्तृत वर्णन कसं आहे. आता जे आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिले, थोडक्यात पाहिलेले आहे, ते थोडं पाहिलेलं आहे, पण पुढं जे आहे पूर्णपणे विस्तृत रूपामध्ये ते केलेलं आहे आणि स्पष्ट केलेलं आहे, आणि ते फार महत्त्वाचं आहे. तर प्रभू स्तुती असो. प्रभू धन्यवाद देतो. आपण पुन्हा भेटूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.